गुड इव्हनिंग क्लास. काल आपण जे चॅप्टर चालू केलेला रोटेशनल डायनॅमिक्स, याच्यामध्ये आज आपण ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन बघणार आहे. मी जसं काल तुमच्याशी बोललो की रोटेशनल डायनॅमिक्स हा दोन पार्टमध्ये डिवाइड केला आहे. पहिला पार्ट आहे तो सर्क्युलर मोशन आहे आणि दुसरा पार्ट आहे तो रोटेशनल मोशन आहे. कालच्या लेक्चरचं थोडंसं आपण समरी वजा माहिती घेऊया. Circular motion is the motion of a particle around a circumference of a circle. If the particle is performing circular motion, it have displacement which is measured in terms of angle. ज्याला आपण angular displacement म्हणतो. जी इथे दिसते आपल्याला ज्याला आपण angular displacement म्हणतो. थीटा मध्ये मोजतो आपण ती. Angular displacement ही थीटा मध्ये दाखवली जाते. त्याचं आपण जनरली मोजताना ती डिग्री मध्ये मोजतो, पण एसआय युनिट मध्ये कन्वर्जन करताना रेडियन मध्ये करतो. नंतर येतो पॉइंट अँग्युलर वेलॉसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज अँग्युलर वेलॉसिटी डी थीटा बाय डी टी. आणि जर वेलॉसिटी चेंज होत असेल, अँग्युलर वेलॉसिटी चेंज होत असेल, तर पुढचा पॉइंट येतो त्याला म्हणतात अँग्युलर ॲक्सिलरेशन. अँग्युलर ॲक्सिलरेशन म्हणजे काय? तर इफ वी टर्न ऑन द फॅन, जर मी फॅन चालू केला तर सुरुवातीला त्याची वेलॉसिटी 0 असते, पण नंतर नंतर वेलॉसिटी वाढत जाते. याला आपण काय म्हणतो? ॲक्सिलरेशन. याला अँग्युलर ॲक्सिलरेशन आपण म्हणतोय. आता पुढचा पॉइंट आहे आपला तो म्हणजे इफ द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन देन इट हॅव टू वेलॉसिटीज. वन इज लिनियर वेलॉसिटी, अदर इज अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटीचा फॉर्म्युला बघितला आपण डी थीटा बाय डी टी. अजून एक फॉर्म्युला असतो त्याचा इथं दिलाय आपल्याला, तो 2πn किंवा 2π/t, वेअर n इज द फ्रिक्वेन्सी और t इज द टाइम पिरियड ऑफ द मोशन. इफ द स्पीड ऑफ द पार्टिकल इज कॉन्स्टंट, पुन्हा मी काय म्हणतोय, स्पीड इज कॉन्स्टंट, तर याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतात. स्पीड कॉन्स्टंट आहे, पण या वेलॉसिटीची, वेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, इथं डायरेक्शन सारखी चेंज होती त्याची, त्यामुळे ते जे ॲक्सिलरेशन तयार होतं त्याला आपण ॲक्सिलरेशन म्हणतो सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. सेंट्रिपिटल इज द वर्ड or the aberration given to that acceleration. Centripetal means it directed towards the center. That's why the centripetal acceleration or radial acceleration is given by minus omega square r. If we apply the formula V is equal to r omega, we all know that this formula V is equal to r omega. The formula for centripetal acceleration is v omega. आपण ती किंमत टाकून त्याच्यामध्ये सोडवतो. इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ ए सर्क्युलर मोशन. हे आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दलचं. तशीच नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इथं दिली आहे. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे जर आपला अँग्युलर ॲक्सिलरेशन अप्लाय होत असेल, ॲक्सिलरेशन असेल किंवा रिटार्डेशन असेल, इफ वी ऑन द fan then it can be accelerated, and if we switch off the fan then it can be retarded. Now these are some kinematical formulas which are used in circular motion. त्याचबरोबर मी तुम्हाला काही फॉर्म्युले सांगितलेले की जसे आपण लिनियरचे 3 फॉर्म्युले वापरतो. v is equal to u plus at, v square is equal to ut plus 1/2, v square is equal to u square plus 2as, and s is equal to ut plus 1/2 at square. असे सेम आपण अँग्युलरचे पण फॉर्म्युले वापरू शकतो, जिथे आपली v ची जागा ओमेगा घेतो, u ची जागा ओमेगा 0 घेतो, a ची जागा अल्फा घेतो. यामुळे आपले नवीन फॉर्म्युले तयार होतात. s ची जागा थीटा घेतो आणि नवीन आपले फॉर्म्युले तयार होतात. त्या फॉर्म्युल्यावरून आपण काल एक प्रॉब्लेम पण सोडून बघितलेला. एक्झाम्पल नंबर 1, ज्यांनी बघितलं नाही त्यांनी हा फॉर्म्युला, हे प्रॉब्लेम चेक करा, तुम्हाला समजून जाईल. खूप सोपं आहे. आज आपण बघणार आहे ते म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इथे एक छोटासा पॉइंट पण आहे, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स, जे आपण काल डिस्कस केले. सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनला जर मी मासनं मल्टिप्लाय केलं तर मला सेंट्रिपिटल फोर्स मिळतो, जो सुद्धा सेंट्रिपिटलच्या डायरेक्शनला असतो, म्हणजे टुवर्ड द सेंटर. जसं
सनच्या अराउंड अर्थ फिरताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतो. त्याचबरोबर एक दुसरा इमॅजिनरी फोर्स असतो इक्वल अँड अपोजिट, ज्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो. याच्याबद्दल भरपूर चर्चा आपली झाली आहे आधी. आज जे बघणार आहे ते ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. टुडेज पॉइंट इज ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. व्हाय सर्क्युलर मोशन इज युज्ड in our day-to-day life. Okay, the first application is vehicle along a horizontal circular track. आता तुम्ही बघितलं असेल भरपूर ठिकाणी रोडवर एक शार्प टर्न असतो ज्याच्यावर एखादा व्हेइकल काय करते, ड्राइव्ह होते. इफ द व्हेइकल इज गोइंग थ्रू दॅट सर्कल और दॅट कॉर्नर इट परफॉर्म्स ए सर्क्युलर मोशन. जसं इथे डायग्राम मध्ये पण दाखवलंय. हा रोड आहे, ओके, हा व्हेइकल आहे, याचा एक आपण ट्रान्सफर सेक्शन घेतलाय. याच्यावर आता आपण याची एफबीडी काढावी लागेल. जर एखाद्याला आपल्याला एखाद्या मोशनचा स्टडी करायचा आहे किंवा त्याच्या फोर्सेसचा स्टडी करायचा आहे, त्याच्यावर लागणाऱ्या फोर्सेसचा, तर आपण एफबीडी काढतो, फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्रामचे नियम काय आहेत की सुरुवातीला ती बॉडी एक पॉइंट मास म्हणून पकडायचं. मग तो व्हेइकल कितीही मोठा असेल, कितीही साईज नसेल, तरी आपण तो एक पॉइंट मास म्हणून पकडतोय. And in free body diagram the forces are always shows which are act on that body. म्हणजे त्या बॉडीवर लागणारे फोर्स काढायचे आहेत आपल्याला. मग इथं जी बॉडी आहे ह्या बॉडीला 3 फोर्स अप्लाय होत आहेत. पहिला फोर्स mg जो खालच्या डायरेक्शनला आहे. हा सरफेस काय करणार, त्याला नॉर्मल रिएक्शन देणार वरच्या बाजूला, त्यामुळे नॉर्मल रिएक्शन वरती मिळाली. आणि त्याचबरोबर हा फ्रिक्शन फोर्स आहे तो टुवर्ड्स द सेंटर त्याला आत ओढणार. टायरचा आणि या सरफेसचा फ्रिक्शन फोर्स आहे तो आत ओढणार. आता फ्रिक्शन फोर्स बद्दल आपण 11 सायन्स मध्ये भरपूर गोष्टी पाहिल्यात. फ्रिक्शन फोर्स काय असतो, लिमिटिंग फ्रिक्शन काय असतं, ह्या कन्सेप्ट आपण क्लिअर केले. तरी आपल्याला काही क्युरी आली तर आपण त्यावर डिस्कस करू. तर ही जी बॉडी आहे ह्या बॉडीला mg खाली ओढते. द फोर्स वेट इज ऍक्ट टुवर्ड डाऊनवर्ड, द नॉर्मल रिएक्शन इज अपवर्ड. हा ट्रक ना वर जातोय ना खाली जातोय, म्हणजे हे दोन फोर्स एकमेकाला बॅलन्स करतात. दीज आर द बॅलन्सिंग फोर्स. दॅट्स वाय n is equal to mg or mg is equal to n. The only unbalanced force is the frictional force which is acts inward. In this case, this friction force is act as a centripetal force. This force is towards the center. If r is the radius of that circle, C is the center and r is the radius of this circle or circular path, then we can write two equations. One is, we all know that mg is equal to n. These are balancing to each other. And fs is equal to centripetal force. Centripetal force चा जसा आपण मागाशी फॉर्म्युला पाहिला इथं. आपल्या सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय होता? सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन इज नथिंग बट मायनस ओमेगा स्क्वेअर आर. मायनस ओमेगा स्क्वेअर आर. आता ऍक्सिलरेशनचं जर फोर्स मध्ये आपल्याला रूपांतर करायचं असेल तर आपण त्याला मासनं मल्टिप्लाय करतो. म्हणून सेंट्रिपिटल फोर्स काढताना आपण काय केलंय, जस्ट मायनस ओमेगा स्क्वेअर आर ला m न मल्टिप्लाय केलंय. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आला, मायनस m ओमेगा स्क्वेअर. इफ वी पुट द व्हॅल्यू ऑफ ओमेगा, ओमेगाची किंमत आपल्याला माहित आहे, v इज इक्वल टू आर ओमेगा आपण फॉर्म्युला वापरतो. ओमेगा इज इक्वल टू v अपॉन आर. इथं टर्म्स कॅन्सल होणार आणि फॉर्म्युला मिळणार mv स्क्वेअर अपॉन आर. आपण इथं फक्त मॅग्निट्यूड घेतोय, आपण इथं डायरेक्शन घेत नाही. ऍक्च्युली आता तुम्ही म्हणाल सर fs इज इक्वल टू पण हा मायनस होता, पण आपण मॅग्निट्यूड घेतो इथं. तेव्हा फॉर्म्युला आला fs इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर किंवा mv स्क्वेअर अपॉन आर. आता सिम्पली हे दोन इक्वेशन मी डिवाइड केले. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन काय करून टाकलं, डिवाइड केलं. म्हणजे fs डिवायडेड बाय n, fs म्हणजे फ्रिक्शनल फोर्स डिवायडेड बाय n इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय mg. आता m ला m कॅन्सल होणार, राहणार फॉर्म्युला v स्क्वेअर अपॉन rg. इथं r ओमेगा स्क्वेअर g पण चालतंय जर हे वापरलं तर, पण आपण वापरतो तो फॉर्म्युला कुठला, v स्क्वेअर अपॉन rg. फॉर गिवन ट्रॅक, हे नीट बघूया, फॉर गिवन ट्रॅक द रेडियस r इज अ कॉन्स्टंट. r तर काही चेंज होणार नाही, कुठलीही गाडी येऊ द्या r तर तुमची सेम असणार आहे. फॉर गिवन व्हेइकल mg इज इक्वल टू n. म्हणजे प्रत्येक वेळी त्या गाडीचं कुठलीही एक गाडी घ्या त्याचा mg इज इक्वल टू सुद्धा काय असणार आहे n. म्हणजे हे दोघं एकमेकांना बॅलन्स करणार, हे फिक्स आहे, विच इज ऑल्सो कॉन्स्टंट फॉर एव्हरी व्हेइकल. Thus as the speed v increases, म्हणजे जर v वाढला
द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. फोर्स वाढणार कारण की व्हीला हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. व्ही स्क्वेअर वाढला की एफ एस वाढणार. पण हा एफ एस वाढत 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 किती वाढू शकतो, त्याला काहीतरी लिमिट असणार आहे ना. मग त्याला एक अप्पर लिमिट असतं, त्याला एफ एस मॅक्स म्हणतो. आता हे थोडंसं 11वीचं रिकॉल करूया आपण. 11 सायन्स मध्ये आपण पाहिलेलं फ्रिक्शन्स मध्ये द टर्म विच इज कॉल्ड ॲज लिमिटिंग फ्रिक्शन. लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे काय, तिथं मॅक्झिमम फोर्स स्टॅटिक फ्रिक्शन मॅक्झिमम असतो. जस्ट बॉडी टेंड टू मूव्ह होती, ऍक्च्युअल मूव्ह होती का नाही. त्यावेळी आपण काय सांगितलं, जे लिमिटिंग फ्रिक्शन लॉज ऑफ फ्रिक्शन झालेला आपल्याला त्याच्यामध्ये एक लॉ होता, द स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. हो का, हा फॉर्म्युला आपण इथं वापरलाय तिथला. स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. दॅट्स वाय द एफ एस मॅक्स, मॅक्झिमम व्हॅल्यू घेतोय ना आपण इथं, एफ एस मॅक्स इज इक्वल टू म्यू एन, where mu is constant and which is called as coefficient of static friction. ही टर्म थोडीशी लक्षात ठेवूया, coefficient of static friction. It is a constant term. कधी लक्षात ठेवा, ही कॉन्स्टंट टर्म आहे आणि खूप लहान असते, विच इज व्हेरी व्हेरी स्मॉल. कारण की एन याला डिवाइड होणार ना एफ एस ला, आणि एम जी हा मोठा आहे, एन हा मोठा आहे आणि एफ एस हा लहान आहे. त्यामुळे ही व्हॅल्यू येते ती थोडीशी पॉईंट मध्ये येते, 0. समथिंग 0.28 0.3 याच्या आसपास असते. ओके, इन जनरल दिस इम्पोज अन अप्पर लिमिट टू द स्पीड व्ही ॲट मॅक्झिमम पॉसिबल स्पीड व्ही एस. मॅक्झिमम आहे त्यावेळी स्पीड. त्यावेळी माझा फॉर्म्युला काय होणार, हा वरचा जो फॉर्म्युला एफ एस अपॉन एन, तसं लिहिणार, तिथं लिहिणार मी एफ एस मॅक्स अपॉन एन इज इक्वल टू म्यू. हे बघा, हा एन जर खाली गेला, हा जर एन इथं गेला तर म्यू एस इकडे राहिला, विच इज ऑल्सो इक्वल टू वॉट, व्ही स्क्वेअर अपॉन आर. पण व्ही काय असणार आहे, मॅक्स. त्यामुळे फॉर्म्युला मिळाला व्ही मॅक्स स्क्वेअर अपॉन आर जी. That's why mu s is equal to Vmax square upon Rg, or Rg हा इकडे आला त्यामुळे Vmax is equal to under root mu Rg. mu s represent static friction. आपण नुसतं mu वापरलं तरी चालेल. तर अंडर रूट काय फॉर्म्युला येणार, mu Rg. हा फॉर्म्युला आपल्याला खूप वेळा लागतो न्यूमरिकल सोडवताना. छोटंसं ऍप्लिकेशन आहे. पहिलं ऍप्लिकेशन आहे, हॉरिझॉन्टल सर्कलला जर एखादी व्हेकल मूव्ह होत असेल तर त्याचा आपल्याला काय काढायला होतात, म्यू काढायला होतील. कधी तुम्हाला व्हीज मॅक्झिमम स्पीड काढायला होतील की ओव्हरटर्न नाही झाला पाहिजे तो. बघा, तुम्ही जर तो मॅक्झिमम स्पीडच्या पुढे गेला तर तो स्टॅटिक फ्रिक्शन त्याला प्रॉपर मदत करणार नाही आत ओढायला. सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त होणार आणि गाडी पलटणार. मग तिथून जाण्यासाठी, वेल अँड गुड कंडिशन मध्ये जाण्यासाठी मॅक्झिमम वेलॉसिटी किती अवेलेबल आहे त्याच्याकडं ते काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतो. तो फॉर्म्युला असतो Vmax इज इक्वल टू अंडर रूट म्यू आरजी, वेअर म्यू, पुन्हा सांगतोय, वेअर म्यू इज नथिंग बट द फ्रिक्शन, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड दिस रोड. दिस इज द फर्स्ट ऍप्लिकेशन. आय होप यू अंडरस्टँड. ऍप्लिकेशन नंबर 1. ऍप्लिकेशन नंबर 1 काय सांगतं, तर व्हेइकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. जेव्हा एखादी बॉडी किंवा एखादा व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वरनं जात असतं तेव्हा आपण त्याच्यासाठी लागणारी मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला काढला किंवा म्यूचा फॉर्म्युला काढला. याच्यामध्ये आपण एफबीडी काढली. मी थोडेसे एफबीडीचे पण फॉर्म्युले किंवा एफबीडीच्या कंडिशन्स पुन्हा रिवाइज केल्या. एफबीडी ही फार महत्वाची आहे. आपण ती करताना त्या बॉडीवरचे फोर्स काढायचे आहेत. हे आता आपल्याला सारखं सारखं बोलून आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहते. नाउ वी हॅव सम होमवर्क हिअर. आपण हे वाचून काढायचं, हे पूर्ण डिस्कशन वाचून काढायचंय. ओके, आणि इथले तुम्हाला आन्सर शोधायचे. जर तुम्हाला नाही सुटले तर नक्कीच मला व्हॉट्सअपला विचारा, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. पण आधी हे रीड आउट करा. रीड आउट करून त्याच्यावर आपले काय मत आहेत ते थोडेसे सांगण्याचा प्रयत्न करा. ओके, नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे व्हेल ऑर वॉल ऑफ ए डेथ. त्याला आपण मौत का कुवा आपण म्हणायचो. म्हणजे आपण सर्कस वगैरे बघायला गेलो असेल लहानपणी तर असायचं, किंवा यात्रेमध्ये असायचा एक मौत का कुवा, ज्याच्यामध्ये एक ट्रॅक असायचा आणि त्याच्यावर एक बायकर असायचा, तो राऊंड अँड राऊंड फिरायचा. राऊंड अँड राऊंड फिरतोय म्हणजे साहजिक कुठली मोशन परफॉर्म करतोय, सर्क्युलर मोशन. आता तुम्ही विचार करा की हा जो राऊंड अँड राऊंड मोशन परफॉर्म करतोय त्यावेळी त्याला काहीतरी वेलॉसिटी प्रॉपर ठेवावी लागते. नुसता तो गाडी बंद करून कसा उभा राहू शकतो का? नाही. समजा तो इथं उभा आहे
या डायग्राम मध्ये इथं उभा आहे. इथं उभा असताना तो आहे त्या 0 व्हेलॉसिटीला थांबू शकतो का? तिथं नाही, तो खाली फॉल डाऊन होणार. त्याला काहीतरी एक स्पीड ठेवावं लागेल, मेंटेन करावं लागेल की जेणेकरून तो ते राऊंड अँड राऊंड कम्प्लीट करेल. वी हॅव टू फाइंड दॅट मिनिमम व्हॅल्यू. बघा इथं आपण मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी काढलेली, इथं आपण मिनिमम व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी काढतोय. कन्सेप्ट समजून घेऊया. कन्सेप्ट समजल्यानंतर फार सोपं आहे. This is the vertical cylindrical wall of radius r inside which the vehicle is driven in a horizontal circle. This can be seen while performing stunt. आता हे तुम्हाला त्याची माहिती दिली आहे. ओके, त्यानंतर फिगर दिली आहे. आता इथं सुद्धा एफबीडी काढावी लागणार आपल्याला. पुन्हा आपण एफबीडी काढूया सगळेजण. आता तो बायकर आहे, तो बाईक आणि तो माणूस जो कोण आहे त्या दोघांचं मिळून आपण एक बॉडी कन्सिडर करतोय. ओके, इट इज अ रिजिड बॉडी. ओके, विच इज पॉइंट मास. त्याला आपण पॉइंट मास एम पकडलं, याचं वेट खाली ओढणार. ओके, आता नॉर्मल रिएक्शन वर नाही लागणार पाहणं, कारण की नॉर्मल रिएक्शनचा नियम काय आहे? नॉर्मल रिएक्शन इज ऑलवेज ऍक्ट परपेंडिक्युलर टू द सरफेस. सरफेसला परपेंडिक्युलर असते. मग इथं हा कॉन्टॅक्ट पॉइंट आहे, या कॉन्टॅक्ट पॉइंटला ती परपेंडिक्युलर असणार, म्हणजे ती या साईडला गेली. बघा इकडे, म्हणजे एमजीला इथं नॉर्मल रिएक्शन नाहीये बॅलन्स करत, तर काय करतोय? फ्रिक्शन फोर्स. कारण की हा पडताना कुठे पडणार आहे? खाली पडणार आहे. याला फ्रिक्शन फोर्स कुठे ओढतोय? वरती ओढतोय. ओके, मग इथल्या एमजीला हा इथून खाली पडत नाही किंवा वर जात नाही, त्यामुळे ह्याला जर कोण बॅलन्स करणारा एकमेव फोर्स असेल तर तो एफएस. म्हणजे मगाशी जसं आपण एमजी इज इक्वल टू एन म्हणलेलं तसं इथं म्हणता येणार नाही. तर इथं आपल्याला काय करावं लागेल? वेट इज बॅलन्स्ड बाय एफएस. हे बघा, नॉर्मल रिएक्शन ऍक्ट हॉरिझॉन्टली टुवर्ड द सेंटर. नॉर्मल रिएक्शन इथं सेंट्रिपिटल फोर्सचं काम करते आतल्या. त्याचबरोबर वेट एमजी खाली लागतंय, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन वर लागतोय. त्यामुळे आपण फॉर्म्युला लिहिताना थोडासा वेगळा लिहिणार आहे. एन ची किंमत लिहिणार एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. बघा बरोबर उलट आहे. मगाशी आपण एफ एस इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर लिहिलं आणि एम जी इज इक्वल टू काय लिहिलंय? एफ एस. जर बॉडीची पोझिशन चेंज झाली तर त्याची इक्वेशन चेंज होणार आणि मग आपल्याला मिनिमम व्हॅल्यू काढायची आहे त्याची. तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस इज ऑलवेज लेस दॅन इक्वल टू म्यूएसएन. हे तर आपण मगाशी इक्वेशन बघितले. एफ एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन अँड देअरफॉर एफ एस इज इक्वल टू म्यूएसएन. हा याच्यापेक्षा कमी तरी असतो, नाही तर इक्वल टू असतो, त्याच्यावर जाऊ शकत नाही, कारण की त्याला आपण लिमिटिंग फ्रिक्शन म्हणतो. मग एफ एस इज ऑलवेज ग्रेटर दॅन म्यूएस अँड एन. देअरफॉर एमजी एफ एस इज इक्वल टू एमजी आहे ना बाहेर इथं. एमजी इज ऑलवेज लेस ऑर इक्वल टू म्यूएस. आता एन ची किंमत टाकूया एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मिळालं इक्वेशन. साहजिकच एम ला एम काय होणार? कॅन्सल होणार. जी इज इक्वल टू म्यूएस व्ही स्क्वेअर अपॉन आर. देअरफॉर आता व्ही स्क्वेअर काढायचा आहे मला. हा आर इकडे गेला आणि म्यूएस डिवाइडला गेला, तर व्ही स्क्वेअर इज ग्रेटर ऑर इक्वल टू आर जी अपॉन म्यूएस. मग हा व्ही किती वाढू शकतो? वाढू शकतो किती, किंवा किती कमीत कमी पाहिजे, किती कमीत कमी पाहिजे. तर त्यासाठी आपण फॉर्म्युला काढलाय व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट आर जी अपॉन म्यूएस. नीट बघा, इथला फॉर्म्युला आला व्ही मॅक्सचा अंडर रूट म्यू आर जी, आणि इथं काय आलाय फॉर्म्युला आपला आर जी अपॉन म्यूएस अंडर रूट मध्ये आर जी अपॉन म्यूएस. म्हणजे तिकडे आपण मॅक्झिमम व्हॅल्यू काढलेली, इथं आपण मिनिमम व्हॅल्यू काढतोय. याच्यावर एक प्रॉब्लेम सुद्धा इथं सोडवून दिलाय. फार इझी प्रॉब्लेम आहे. आधी हे रिमेंबर दिस आपण वाचलं पाहिजे. n should be always equal to mv square upon r. n minimum is equal to mv square minimum upon r, which is equal to r इकडे गेला ना बाळांनो, म्हणजे काय मिळाला फॉर्म्युला mg upon ms. या किमती टाकून आपण सॉल्व्ह करू शकतो. आता याच्यावरचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल बघा, ए मोटरसायकलिस्ट इज टू बी ट्रीटेड ॲज अ पॉइंट मास. साहजिकच इज टू अंडरटेक horizontal circle inside a cylindrical wall of inner radius 4 मीटर. आपल्याला आर दिलाय 4 मीटर. आपण सोल्युशन डायरेक्ट लिहित नाही, आपली सवय काय आहे, आधी आपण गिवन लिहितो, नंतर आपण फाइंड आउट लिहितो, मग आपण सोल्युशन लिहितो. तर आधी आपल्याला आर दिलाय 4 मीटर आपण लिहून घ्यायचं. तिथं कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड वॉल इज 0.4. मगाशी आपण डिस्कशन केलं बाळांनो याच्यावर. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा फार कमी असतो, त्याची व्हॅल्यू हा खूप कमी असते. 0.28, 0.3, 0.4 याच्या अराउंड असते, म्हणजे खूप जास्त नसते. मग इथं बघा दिलाय त्याला म्यूएस दिलाय आपल्याला 0.4. कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड अँड फ्रिक्वेन्सी नेसेसरी टू परफॉर्म दॅट स्टंट. म्हणजे मला दोन गोष्टी काढायच्या आहेत. टू फाइंड आउट काय काय लिहिणार आपण,
मिनिमम स्पीड लिहायचं आहे म्हणजे व्ही मिनिमम लिहायचं आहे आणि त्याचबरोबर मला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. त्याचबरोबर त्याची फ्रिक्वेन्सी काढायची आहे जी आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी सोपं होण्यासाठी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायला सांगितलंय त्यांनी. तर व्ही मिनिममचा फॉर्म्युला काय आहे √RG अपॉन μs. हा पण आहे असा कॉपी पेस्ट केला इकडं बरोबर. आर दिलाय, जी दिलाय, μs दिलाय, डायरेक्ट निघेल 10 मीटर पर सेकंड. आता तुम्ही म्हणाल सर फ्रिक्वेन्सी कशी काढायची, तर यासाठी आपला प्रसिद्ध फॉर्म्युला 11चा फॉर्म्युला काय आहे, V इज इक्वल टू आर ओमेगा. V इज इक्वल टू आर ओमेगा. ओमेगाचा फॉर्म्युला काय 2πn. फॉर्म्युला येणार 2πn. V इज इक्वल टू आर ओमेगा. ओमेगाचा फॉर्म्युला 2πn. त्यामुळं इथं फॉर्म्युला तयार झाला V इज इक्वल टू 2πrn. V इज इक्वल टू 2πrn. त्यातलं मला n काढायचं आहे म्हणजे 2πr इकडे आलं डिवाइडला. सिम्पल लॉजिक. म्हणजे n मिनिमम इज इक्वल टू काय मिळाला मला V मिनिमम अपॉन, आता मिनिमम व्हॅल्यू घेतोय ना आपण 2πr. V मिनिमम आपण सॉल्व्ह केलाय. वी फाइंड द V मिनिमम. then V minimum upon 2πr is nearly equal to 0.4 revolution per second. the frequency आहे ना बघ, RPS म्हणतो आपण त्याला, revolutions per second. okay, this is our second application ज्याच्यामध्ये आपण मिनिमम वेलॉसिटी काढली आहे की त्या मोटरसायकलिस्टला स्टंट करण्यासाठी मिनिमम किती वेलॉसिटीची गरज आहे ते आपण फाइंड आउट केलंय. These are the two applications which we discussed, and the third application is vehicle on a bank road, जे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. होप तुम्हाला हे आताच सांगितलेलं मी समजलं असेल. एकदम शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय मी. यात जरा तुम्हाला काही क्युरी असतील, कालच्या लेक्चरमध्ये काही क्युरी असतील तर मला नक्की व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला त्याचे आन्सर सांगेन. ज्या विद्यार्थ्यांना हे पहिले पॉईंट भेटलेले नाहीत, समजलेले नाहीत, त्यांनी सुद्धा मला मेसेज केले तरी चालते. थँक्यू. सगळ्यांनी काळजी घ्या.